वाद्य पथक अभेद्य वाद्य पथकाने नाणेफेक जिंकलेली आहे. यस, स्वराज्य ट्रस्टनं टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्वराज्य ट्रस्ट मैदानामध्ये दाखल होत आहेत. तर फलंदाज अभेद्य वाद्य पथक आपण लगेच मैदानामध्ये या. आणि पुढच्या मॅच साठी शिवप्रताप वाद्य पथक, ताल वाद्य पथक दोन्ही संघ तयार राहा. व्हेरिफिकेशन करा आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या. दुसऱ्या दिवसातला 7वा सामना, दुसऱ्या रजनीतला हा 7वा सामना मैदानामध्ये होतोय. काल 8 सामने, आज 7 सामने यशस्वी पूर्ण होत आहेत. तर आजचा 8वा सामना या सामन्यानंतर सुरू होणार आहे. लीगचे सामने 27 मार्च रोजी लीगचे परतीचे सामने होणार आहेत. आणि त्या सामन्यासाठी देखील सर्व संघांनी वेळेत उपस्थित राहा. बरोबर आपण 10 वाजता पहिला चेंडू टाकायचा प्रयत्न करतोय. त्यामुळं खेळाडूंकडून आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे की 9 वाजता लवकर रिपोर्टिंग करा. आज देखील थोडंसं उशिराने मॅचेस सुरू झाल्या. जवळपास मला वाटतं 10:22 पहिला बॉल पडला आणि त्यामुळं आजच्या मॅचेस देखील तसाच डिले होत चाललेल्या आहेत पुढे. तर सर्व खेळाडूंना सूचना आहे की आपण योग्य वेळेत या. 9 वाजता आलात, 9:30 पर्यंत व्हेरिफिकेशन पूर्ण होईल आणि 10 वाजता पहिला बॉल आपल्याला टाकता येईल. 27 मार्च रोजी सर्व संघांना विनंती आहे की आपण आपले जी रिपोर्टिंग टाइम आहे त्याच्या वेळेच्या थोडंसं आधी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला वेळेत सगळे सामने पूर्ण करता येतील. उद्या सुट्टी आहे, रामनवमीचा सण आहे आणि त्यानिमित्तानं आपल्या सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो. तर पुन्हा एकदा एक चांगला सामना आपल्या समोर अभेद्य वाद्य पथक स्वराज्य ट्रस्ट मध्ये एक रंगतदार झुंज सुरू होणार आहे. आपण मात्र कुठेही जाऊ नका, बघत राहा शिवमुद्रा प्रीमियर लीग. आणि जशी मॅच सुरू होते पुन्हा एकदा आपल्या कानावरती अत्यंत गोड आवाज पडेल. मी स्वागत करतो शैलेश निवंगुणे सरांचं. मॅचची सुरुवात आणि सुरुवातीलाच कृष्णा कालेकर ब्रँडेड फटका 4 धावेंसाठी. 4 धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ
सुरुवात सुरेखरित्या पहिल्याच बॉलवरती राजेश यांनी मात्र चांगला चेंडू हाताळला, सरळ शरीराचा वेध, परंतु त्यानंतर कृष्णा कालेकर यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार. धावसंख्या 4 धावा झाल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका फसलाय, चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली येऊ शकले नाहीत आणि बॉल मात्र निघालाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. बॅक टू बॅक 2 चौकार इथे प्राप्त केले जात आहेत. शॉर्ट फाईन लेग मध्ये आपण पाहिलं थोडस फंबल होत आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता कशा पद्धतीने इथे तो फटका फसला, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकले नाही. त्यानंतर जो बॅकअप आहे तो देखील खराब झाला आणि त्यानंतर मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी बॉलला खेळण्यात आलं. धावसंख्या होते ती 8 धावा. पहिले षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा खेचून मारलाय, मिड विकेट, बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. बॅक टू बॅक तिसरा चौकार. धावसंख्या आपण इथे 4 ने पुन्हा एकदा वधारलेली पाहतोय. धावसंख्या होते ती 12. पहिल्या षटक च्या मैदानामध्ये सुरू आहे. 12 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिल्या बॉलवरती एकही धाव नव्हती, परंतु त्यानंतर बॅक टू बॅक 3 चौकार येताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्विच इट, अल्टी पलटी आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा लागोपाठचा चौथा कल्टी 4 धावेंसाठी. बॅक टू बॅक 4 चौकार. राजेश संघाचा प्रमुख गोलंदाज, त्याच्यावरती चढवलेला आक्रमण, मैदानाच्या चौफेर फक्त आणि फक्त चौकारबाजी. कृष्णा कालेकर इन फॉर्म बॅटर आहे. अलीकडचं क्रिकेट, मुळशी मधलं क्रिकेट कृष्णा कालेकर यांनी गाजवलंय आणि तोच फॉर्म इथे देखील पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवरती आलेली सिंगल, धावसंख्येमध्ये वाढ. पहिल्या षटकामध्ये 17 धावा राजेश यांच्या गोलंदाजीमध्ये खर्च केल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये 17, त्यामध्ये 4 चौकार, 1 सिंगल, 1 डॉट. षटक क्रमांक 2 ची इथे सुरुवात होईल. थोडस स्पीडअप करा, कारण 10 वाजल्यानंतर मात्र साऊंड चालू राहणार नाही. मॅच चालू असून उपयोग होणार नाही, कारण वेळेचं बंधन आहे आणि त्या बंधनाच्या आतमध्येच आपल्याला मॅचेस कव्हर करायचे आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आदित्य भोसले गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. स्ट्राईक वरती कृष्णा कालेकर इन फॉर्म बॅटर आहे. सध्या मुळशी तालुका या खेळाडूने गाजवलाय आपल्या बॅटिंगने आणि आता या स्पर्धेमध्ये देखील इथे खराब शॉट सिलेक्शन, उलट्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र निराशा स्पष्टपणे इथे दिसून येते. कृष्णा कालेकर इथे होतील बाद, विकेट होईल पतन आणि पहिलाच बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. नक्की कुठला? उंदीर मामाला घेऊन चालले का काय? नाही ना.
पहिल्याच बॉलवरती कृष्णा कालेकर एक सेट बॅटर. इथे मात्र बाद होतोय, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. प्रतीक बघूया कशा प्रकारे इथे कामगिरी करतील. इथे देखील अकुट टप्प्याचा बॉल कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. सिंगल इथे मिळते. धावसंख्येत एक ने वाढ. धावसंख्या होते ती 18. चांगला फटका इथे खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि जेमतेम एकच धाव. धावसंख्येमध्ये इथे वाढ करून देण्यामध्ये यश मिळतंय. 18 धावा ज्या आतापर्यंत पूर्ण झाल्यात. प्रेक्षकांची देखील मोठी गर्दी, लहान मुलांना घेऊन देखील त्यांचे पालक आज आपण पाहतोय मैदानामध्ये येत आहेत. या शिवमुद्रा प्रीमियर लीगला मोठ्या संख्येने प्रेक्षकांची देखील उपस्थिती लाभतेय. आलेल्या तमाम दर्दी रसिकांचं आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. पुढचा बॉल हलक्या हाताने शरीरापासून वेगळा केलाय. सिंगलने इथे वैयक्तिक अकाउंट रोहन यांनी ओपन केलंय. धावसंख्येमध्ये एक ने वाढ. धावसंख्या 19. एक बॅटर बाद 19 धावा. सुरुवात चांगली केली. मागच्या मॅच मध्ये देखील तब्बल 94 धावेंचा यशस्वीरित्या पाठलाग अभेद्य वाद्य पथक या संघाने केला. 98 धावेंचा. आणि इथे मात्र एक मोठी धावसंख्या उभी करायची आहे. चांगले गोलंदाज देखील आहेत, चांगले क्षेत्ररक्षक देखील आहेत, परंतु आता बॅटिंग कशा पद्धतीने होतीये. कारण मागच्या मॅच मध्ये देखील कृष्णा कालेकर यांचा रोल अगदी अप्रतिमरित्या त्यांनी पार पाडला होता. परंतु इथे पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, परंतु दुसऱ्या षटकाची सुरुवात कृष्णा कालेकर बाद झाल्यानंतर ही मात्र रोहन आणि त्याचबरोबरीने प्रतीकची जी जोडी आहे, ही जोडी मात्र इथे कामगिरी चांगली करताना पाहायला मिळेल का? कारण गोलंदाज एखादी विकेट मिळवल्यानंतर अधिक प्रभावशाली गोलंदाजी करतात, अधिक चांगली गोलंदाजी करतात. इथे देखील फटका फसतोय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. चांगला झेल इथे टिपलाय. विकेटचं पतन होतंय. अथर्व इथे चांगला झेल टिपतायत आणि विकेटचं नक्कीच पतन होतंय. दुसरा देखील बॅटर इथे बाद होऊन डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हेलियन. वीस या धावसंख्येवरती दुसरा बॅटर इथे बाद. दोन बॅटर इथे आतापर्यंत बाद केलेत आदित्य यांनी. ज्याप्रमाणे उंची आहे त्याप्रमाणे गोलंदाजी इथे अप्रतिम होते. चला पटपट खेळा. तुम्ही का बदल करताय? लागलंय? घ्या घ्या घ्या, त्यांना बाहेर घ्या. फिजिओ डॉक्टर टीम आपल्याला विनंती आहे. मेडिकल इमर्जन्सी आहे आणि उंदीर मामा जर आतमध्ये गेला तर खेळाडू असाही नीट होईल. त्या खेळाडूला बाहेर घेऊन या. मामा तुम्ही पळू नका, नाही तर ते पळत सुटतील. तुम्ही सावकाशीने जा. हा फिजिओ नाही, ते म्हणते तिकडे नाही, फिजिओला तिकडे बोलवा. खेळाडू पण हट्टी आहेत. मी डगआउट मध्ये जाणार, मी डॉक्टरांकडे जाणार नाही. डॉक्टर माझ्याकडे यायला पाहिजे. चला रिप्लेस खेळाडू केला पण फिल्डिंग साठी. धावसंख्या 20. पुन्हा एकदा उजयष्टीच्या बाहेरचा चेंडू ढकलून दिलाय. सिंगलने इथे स्वतःचं खातं उघडलंय. 21 या धावसंख्येवरती दोन बॅटर बाद. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बॅटर बाद 21. पहिल्या षटकामध्ये 17 होत्या. या षटकामध्ये फक्त 4 आणि 2 विकेट आदित्य यांनी प्राप्त केल्या. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती अथर्व.
अथर्व गावडे येथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. पहिलाच बॉल टोक क्रशिंग यॉर्करचा इथे वापर. एखादी महत्वपूर्ण विकेट मिळवल्यानंतर गोलंदाज अधिक प्रभावशाली कामगिरी करतात. प्रत्येक खेळाडू तितक्या जोशाने संघासाठी चांगली कामगिरी करतात. परंतु एखादी विकेट गमावली, चांगली विकेट, की बॅटर कुठेतरी बॅकफुटला ढकलले जातात. परंतु काय फटका खेळलाय, लेट पण थेट बॉल सीमारेषेची घेईल भेट 4 धावेंसाठी. सुरेख इनसाइड आउट, देखना फटका 4 धावेंसाठी. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 25. 2 बॅटर बाद 25 धावा ज्या आतापर्यंत पूर्ण झाल्यात. तिसरं षटक सुरू आहे. 25 धावा, 2 बॅटर बाद. पुढचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल होईल गुल. षटकार 6 धावांसाठी. क्या बात है. 31 धावा मागच्या 2 चेंडूंवरती 2 बिगीट. काय बॅटिंगला इथे सुरुवात केली आहे, अप्रतिम. दिव्यांग यांच्या बॅट मधून अप्रतिम अशी फटकेबाजी. 4 चेंडूंमध्ये 11 धावा त्यांच्या खात्यामध्ये त्यांनी जोडल्यात. सांघिक धावसंख्येमध्ये देखील वाढ. धावसंख्या 31. तिसरं षटक सुरू असताना पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. सुरुवात तर चांगली केली आहे. बघूया दिव्यांग कशा प्रकारे धावसंख्येला आकार देत आहेत. षटकार चौकार खेळण्याची ताकद आहे यांच्याकडे. पुन्हा एकदा सरळ बॅटने उचललाय. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळला जातोय. सिंगल वेगवान आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील इथे पूर्ण होतीये. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 33. 2 बॅटर बाद 33 धावा. षटकातील शेवटचा बॉल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगला ड्राईव्ह. सिंगल. धावसंख्येमध्ये वाढ. 3 षटक संपली आहेत. 34 धावा. 2 बॅटर बाद 34. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 षटक संपले आहेत. 34 धावा झाल्या. 2 बॅटर बाद आहेत. आघाडीची जोडी डगआउटच्या दिशेने आहेत. परंतु जी जोडी मैदानामध्ये जमली आहे ती धावसंख्येला योग्य पद्धतीने इथे आकार देते. कौतुक करावं लागेल या गोष्टीचं देखील. प्रेक्षकांना विनंती आहे, बाउंड्री लाईनच्या आहे ना थोडस मागे सरकून बसा. जे प्रेक्षक मांडी घालून मॅचचा आनंद घेत आहेत ना त्यांना विनंती आहे थोडं मागे सरका. मागे तिकडे गेटच्या समोर जे प्रेक्षक बसलेत ते मागे सरका जरास. गोलंदाजी मार्क वरती आदित्य भोसले पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी इथे 4थं षटक हाताळण्यासाठी येतात. पहिला चेंडू इथे निर्धाव. धावसंख्या 34. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला शरीरापासून वेगळं केलंय. कव्हरच्या दिशेने धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 35. 35. 2 बॅटर बाद 35 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार इथे बदल करावा लागतोय कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. डावखुऱ्या शैलीचे उजव्या शैलीचे बॅटर इथे प्रामुख्याने पाहायला मिळत आहेत. 35. पुन्हा एकदा इथे चांगला बॉटम हँडचा वापर. सिंगल मिळतीये. मिडॉनच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगलने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 36. 2 बॅटर बाद 36 धावा. चांगल्या गोलंदाजाच्या विरोधात इथे संयम
प्रामुख्याने पाहायला मिळते. ही बिग बॅटल आहे मागच्या मॅच मध्ये आणि या मॅच मध्ये. चारही संघ जर आपण बघितले ना तरी तुल्यबळ आहेत, त्यामुळे मॅच शेवटच्या बॉल पर्यंत रंगते. लो स्कोरिंग मॅच देखील इथे चांगल्याच होणार आहेत, कारण सर्वच्या सर्व मॅच यानंतर देखील एक मोठी मॅच येईल जी डू ऑर डायची असेल. ताल संघ या पुढच्या मॅच मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. पहिली मॅच त्यांनी गमावलेली आहे आणि त्यांनाही जिंकायचंय. इथे मात्र चेंडू पुल केलाय आणि लॉंग लेगच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेक करावं लागेल चौकार की षटकार. आणि बाउन्सर हा सेकंड आहे की नाही, दुसरा बाउन्सर आहे की नाही, हा पंचांचा कॉल आहे. पंच जे निर्णय घेतील. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे बाउन्सर साठी. सेकंड बाउन्सर आहे याचा अर्थ नो बॉल आणि चौकार की षटकार हे चेक केलं जाईल. चला नो प्लस 4. आताच्या एकूण 5 धावा. अतिरिक्त उसळी घेतलेला चेंडू आणि त्यावरती मात्र आलेला चांगला चौकार. फ्रेडचा बॉल पुन्हा एकदा बाउन्सर आणि पुन्हा एकदा नो बॉल. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 43. फ्रेड कंटिन्यू आहे. हे दोन्ही संघ जे मैदानामध्ये खेळत आहेत त्या दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकलेली आहे. तर ही मॅच टॉप टेबल कोण येणार त्यावरती इथे लक्ष केंद्रित केलं जात आहे. दोघांनाही आपली ताकद आपली उपस्थिती दर्शवायची आहे म्हटल्यानंतर दोघांनाही जिंकणं हे फार गरजेचं आहे. ही मानसिकता आहे. इथे दोन्ही टीम क्वालिफाय झाल्या आहेत, परंतु जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स वाढवणारी ही मॅच. 4 षटके संपले, 43 धावा झाल्यात. पुढच्या दोन्ही टीम चला लगेच या. पुढच्या दोन्ही टीम ताल टीम आणि शुभम तुमची याची उत्सुकता तर मात्र हळूहळू शिगेला पोहोचते. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पहिलाच बॉल हलक्या हाताने इथे खेळून काढलाय. सिंगल मिळते. 50-50 ओव्हर आहे आणि त्यामुळे प्रमुख गोलंदाजावरती ही जबाबदारी दिली जाते. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या तरी देखील तो स्ट्राईक गोलंदाज आहे, त्यामुळे तीच जबाबदारी पुन्हा एकदा राजेश यांच्याच खांद्यावरती सोपवली जाते. अष्टपैलू खेळाडू आहेत. मागच्याच मॅच मध्ये ते मॅन ऑफ द मॅच चे मानकरी देखील झालेत. त्यांना ठाऊक आहे कुठल्या परिस्थितीमध्ये कसं करायचं, काय करायचं. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला टॅप केलाय. सिंगल मिळते. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 सिंगल. 50-50 ओव्हर आहे. 50-50% दोन्ही बाजूला मॅच जाऊ शकते.
आणि तेच दर्शवणारी ही ओव्हर. लॉंगऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल मिळतीये. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 46 धावा. 46 धावा आतापर्यंत झाल्या. 3 चेंडूंमध्ये 3 सिंगल आहेत. आता 50-50 ओव्हर मध्ये जर बोनस हवा आहे तर 3 चेंडूंमध्ये कमीत कमी 7 धावा बनवाव्याच लागतील. अन्यथा 5 धावींची पेनल्टी हे मात्र निश्चित. वेगात बॅट फिरवली आहे आणि संपर्क इथे समालोचन कक्षामध्ये नगरखाण्यामध्ये बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी चौकार. थोडासा वेळ वाट पाहिली. शांत दिसले आपल्याला बॅटर, परंतु ती शांतता भंग करणारा फटका. आणि शांत राहायला काही बॅटर संत नाही, त्यामुळे ती संतगिरी इथे चालणार नाही. इथे मात्र फक्त प्रहार आणि त्यावरती चौकार. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळलाय. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. चुकीच्या एंड कडे फेकी केली आहे. 2 धावा इथे प्राप्त केल्यात. आता 1 चेंडू आणि 1 धाव. जर ती 1 धाव पूर्ण झाली तर मात्र 5 धाव्यांचा बोनस, आणि जर नाही झाली तर मात्र 5 धावा इथे कमी होतील. त्यामुळे ही 1 धाव, या एका धावेला महत्व जास्त आहे. बघूया पुढचा चेंडू. राजेश यांचा सामना करतील ते प्रतीक. हलक्या हाताने चेंडूला कव्हरच्या दिशेने ढकलून दिलाय. सिंगल मिळतीये. 10 धावा या षटकामध्ये कंप्लीट. 53 धावा आणि प्लस वरती 5 ऍड केल्या जातील, म्हणजे 58 धावा झाल्यात. 58 runs on a board. Loss of 2 wicket after 5 over. राजेश यांचं महागडं षटक म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये देखील 17, या षटकामध्ये देखील 16, 15 धावा, जे 2 षटकांमध्ये मिळून 32 धावा या राजेश यांनी खर्च केल्या. परंतु एकदा ते बॅटिंगला आले तर ते 6 चेंडूंमध्ये देखील 36 मारू शकतात. एवढी कॅपॅसिटी आहे. त्यामुळे प्रमुख खेळाडूला थोडस पाठबळ द्यावं लागतं. षटक क्रमांक 6 ची सुरुवात. 58 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती गणेश. इथे देखील चेंडू पायावरती आदळतो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. लेग बाय स्वरूपाची धाव. धावसंख्येमध्ये एका धावेने वाढ होते. धावसंख्या होते ती 59. 59 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. 59. 2 बॅटर बाद. सुरेख आणि लांब एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. चांगला फटका खेळलाय. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ. धावसंख्या 63. 2 बॅटर बाद. काय बॅटिंग केली इथे. दिव्यांग यांच्या देखील बॅट मधून आपण धावा येताना पाहिल्यात. चांगली फटकेबाजी ते करतायत. आतापर्यंत 13 चेंडू खेळलेत आणि 22 धावा. त्यामध्ये 1 षटकार, 3 चौकार यांचा देखील समावेश आहे. पुन्हा एकदा फुल टॉस करून घेतलाय आणि समोरच्या दिशेने पाठवून दिलाय. पुन्हा एकदा चौकारासाठी 4 धावा. धावसंख्या 67. 67 धावा झाल्या. 2 बॅटर बाद. प्रत्येक टीम आज या मैदानामध्ये फक्त धावा कशा प्रकारे बनतील याचाच विचार करून आलेत. मागची मॅच मध्ये देखील 70 पर्यंत धावसंख्या गेली. प्रमुख बॅटर बाद झाल्यानंतर देखील
आणि इथे देखील 80+ धावा होणार. अल्टीपल्टी, क्या बात है. शेवटच्या क्षणी शॉट सिलेक्शन आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. स्विच इटचा फटका इथे खेळून काढलाय. त्या दरम्यान चौकार. धावसंख्या 71. 2 बॅटर बाद 71 धावा. बॅक टू बॅक 3 चौकार. या षटकामध्ये देखील 3 बॉल मध्ये 13 धावा या खर्च करण्यात आल्या. पुन्हा एकदा बिग हिट आणि पुन्हा एकदा चौकार. लागोपाठचा चौथा. क्या बात है. 75 धावा झाल्यात. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी इथे फटकेबाजी आहे. कधी इकडे कधी तिकडे. मैदानाच्या चौफेर 360 अँगल मध्ये इथे बॅटिंग केली जाते. कधी सरळ बॅटने तर कधी आडव्या बॅटने कधी उलट्या बॅटने इथे धावा बनवण्याचा प्रयत्न. 75 धावा. 2 बॅटर बाद 75. 75 फॉर लॉस ऑफ 2. दोन बॉल शिल्लक आहेत. सॉरी, 1 बॉल शिल्लक आहे. 1 बॉल हवाय. पंच्याहत्तर धावा ज्या आतापर्यंत पूर्ण झाल्यात. पुन्हा एकदा शेवटच्या क्षणी हलक्या हाताने चेंडूला कव्हर पॉइंटच्या दिशेने ढकलून दिलाय. सिंगल मिळते. षटकाची समाप्ती. 6 षटकानंतर 76 धावा झाल्यात. 76 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. 12 मिनिटांमध्ये 2 षटकं पूर्ण झाली पाहिजेत. पाणी कशाला आता. सहा षटकानंतर 76 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाजी मार्क वरती राकेश. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 7वं षटक घेऊन येत आहेत राकेश. महत्वपूर्ण षटक. पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा आणि त्यावरती प्रहार. बॉल लॉंग लेग सीमारेषा पार. येईल चौकार. 4 धावेंसाठी. 4 रन्स. सुरुवात चांगली केली आहे या षटकाची देखील. आणि दिव्यांग यांच्या ज्या बॅट मधून धावा येत आहेत चांगली बॅटिंग आहे. प्रत्येक बॉल जिकडचा तिकडे खेळा आणि धावा मिळवा असं काही सूत्र दिव्यांश यांच्या बॅट मधून पाहायला मिळत आहे. प्रत्येक बॉल वरती ते प्रहार करतायत. पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू होता. थोडेसे नाराज असतील या फटक्यावरती कारण इथे देखील चौकार आला असता परंतु म्हणावा तसा चेंडू बॅट वरती घेता आला नाही. त्यामुळे सिंगल इथे मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 81. 2 बॅटर बाद 81 धावा झाल्यात. अभेद्य टीम आता मात्र एक फायटिंग स्कोरच्या वरती एक विनिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल करते. हा चेंडू देखील थोडेसे शफल झाले त्यामुळे इथे मात्र तो वाईड बॉल मिळणार नाही. प्रतीक स्ट्राईक वरती आपण पाहतोय. 81 धावा झाल्यात. 2 बॅटर बाद. इथे देखील फुल टॉस. खराब चेंडू. नो बॉल आणि त्यावरती आलेला षटकार. एकूण 7 धावा ज्या इथे पूर्ण केल्या जातील. धावसंख्या होते ती 88. लॉस ऑफ 2 विकेट. 88 धावा झाल्यात. 2 बॅटर बाद आहेत. 7वं षटक आणि या षटकातील काही चेंडू शिल्लक. त्यामध्ये पुढचाच बॉल असेल तो फ्री हिट. तर एवढी चांगली संधी मिळाली. 88 धावा झाल्यात.
हा देखील स्कोर 100 पार जाऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने इथे बॅटिंग केली जाते. फ्रीडचे दोन्ही बॉल इथे आपण बघितलं असेल की दोन्ही मिस केलेत, ते फटका खेळता आला नाही. 88. पुन्हा एकदा मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय. आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात. विकेटचं होईल पतन. आदित्य तिथे झेल टिपतायत आणि जी पार्टनरशिप इथे चांगल्या पद्धतीने आपण पाहिली ती पार्टनरशिप मात्र इथे ब्रेक होतीये. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. प्रज्वल पवार. चला पुढच्या दोन्ही टीम व्हेरिफिकेशन लगेच करून घ्यायचंय. दोन्ही टीमला विनंती आहे व्यासपीठाजवळ या आणि आपल्या टीमला इथे उपस्थित करा. व्हेरिफिकेशन होणं फार गरजेचं आहे. चला लवकर लवकर, वेळ फार कमी आहे. 88 धावा झाल्या 3 बॅटर बाद. थोडीशी घाई करावी लागेल. हा देखील चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 89. 3 बॅटर बाद 89 धावा ज्या प्रामुख्याने पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. इथे देखील स्विच हिटचा प्रयत्न, परंतु इथे देखील चेंडू निर्धाव. षटकाची समाप्ती. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 89 धावा. तर अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. तृष्णराज बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचं षटक. 89 झाल्यात. 3 बॅटर बाद 89. पहिलाच बॉल. फटका फसतोय. क्षेत्ररक्षक देखील इथे चूक करताय. दोन धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 91. 3 बॅटर बाद 91. अजूनही 5 चेंडूंचा खेळ हा पहिल्या डावातील शिल्लक. इथे देखील बॅटची एज, परंतु यष्टीरक्षकाला एवढ्या जवळ उभा असताना चेंडूला इथे कलेक्ट करणं हे देखील फार अवघड आहे आणि बॅटची मोठी एज लागली आहे. अगदी इथपर्यंत तो आवाज आणि त्यामुळे झेल निसटतोय. एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 92. 92 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा क्रॉस पॅटेड. मिड विकेटचं क्षेत्र. सिंगल इथे पूर्ण आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. 3 चेंडूंमध्ये 4 धावा. आतापर्यंत तृष्णराज यांनी खर्च केल्या 93 धावा. 3 बॅटर बाद 93. पुन्हा एकदा इथे फटका फसतोय आणि आज राजेशांचा दिवसच नाहीये. सोप्पा जेल होता परंतु तो उलट्या दिशेने होता आणि एकदा कॉल दिला म्हटल्यानंतर बाकीच्यांनी तिथे जाऊनही उपयोग नव्हता.
धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या 94. 3 बॅटर बाद, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ही तिसरी टीम होईल जी आज 100 पार गेली आहे. बघूया जाते का. पुन्हा एकदा संधी आणि इथे मात्र झेल टिपलाय, विकेटचं होईल पतन. अजून एक बॅटर इथे बाद. राज यांनी टिपलेला सुरेख असा झेल. शेवटच्या काही चेंडूंमध्ये मला वाटतं एकच चेंडू राहिलाय या इनिंगचा आणि बॅटिंगसाठी येत आहेत. शेवटचा बॉल या इनिंगचा, इथे प्लेड ऑन, आउट. शेवटच्या बॉलवरती धाव मात्र मिळणार नाही. 94 धावा झाल्यात. विजयासाठी 95 धावींची गरज. 95 धावा विजयाचं समीकरण. चला पुढच्या मॅचचा टॉस लगेच करून घ्या. लगेच शेवटची मॅच आणि सगळ्यात महत्वपूर्ण मॅच त्या ग्रुप मधील. ताल आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवप्रताप वाद्य पथक. या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस संपन्न करण्यासाठी मुख्य खेळपट्टीवरती लवकरात लवकर उपस्थित राहायचंय. आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल संपन्न करतोय, त्यामुळे थोडीशी घाई करा. दोन्ही टीमचे कॅप्टन, चला शुभम लगेच, आणि ताल टीमचे कॅप्टन आपणही. ग्राउंड्समन आपण थोडस खेळपट्टीकडे या. ती पॉपिंग क्रीज पुन्हा एकदा थोडीशी खराब होतीये, त्यामुळे थोडीशी घाई करा. शेवटची मॅच अजूनही शिल्लक आहे, त्यामुळे घाई करा.
धन्यवाद शैलेश सर. इथे ताल वाद्य पथकानं टॉस जिंकलेला आहे आणि फलंदाजी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा सामना संपल्यानंतर आपल्याला ताल वाद्य पथक आणि तर शिवप्रताप वाद्य पथक विरुद्ध ताल वाद्य पथक हा सामना यानंतर आपण बघणार आहोत. सध्या स्वराज्य ट्रस्ट विरुद्ध अभेद्य वाद्य पथक या दोन संघामध्ये एक रंगतदार सामना आपल्या भेटीला आलेला आहे आणि आजच्या रात्रीच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकणार आहे ज्यावेळेस धावांचा पाठलाग सुरू होणार आहे. अत्यंत श्वास रोखून धरायला लावणारे सामने आपल्याला बघायला मिळतात. खरं तर ढोल ताशा एकदा वादन सुरू झाल्यानंतर अंगावरती रोमांच तयार होतं, पावलं आपोआप थिरकायला लागतात आणि कधी मग त्या नादामध्ये आपण समरस होतो हे समजत नाही. महाराष्ट्राची एक मोठी सांस्कृतिक परंपरा आहे ढोल ताशा. ढोल ताशा खरं तरी रणवाद्य, रणांगणामध्ये युद्ध सुरू होण्याच्या अगोदर रणशिंग फुंकलं जातं, ढोल नगारे वाजतात, तर ही रणवाद्य आहे. परंतु या रणवाद्यांनाच एक अनोखा ताल देत ही संस्कृती, ही परंपरा ढोल ताशा पथकांनी जपून ठेवलेली आहे. हे खूप खूप महत्वाचं आहे. गणेशोत्सव सुरू झाला आणि त्याच्यानंतर मग मिरवणूक, गणेशोत्सवामध्ये गणेशी चतुर्थीच्या दिवशीची स्थापनेची मिरवणूक असेल किंवा अनंत चतुर्दशीच्या दिवशीची विसर्जनाची मिरवणूक असेल, त्या मिरवणुकांमध्ये एक जल्लोष, ऊर्जा निर्माण करण्याचं काम अविरतपणे गेल्या 6-7 दशकांपेक्षाही अधिक काळ ढोल ताशा पथकांनी केलेला आहे. आणि आज पुण्यामध्ये ही परंपरा तयार होती. त्याचं लोण नंतर संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलं, महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचलं, आता 7 समुद्रापलीकडे जगभर पोहोचलेलं आहे. अनेक परदेशामध्ये देखील, अनेक शहरांमध्ये देखील आपण ढोल ताशा पथक बघतो, त्यांचा निनाद बघतो. तर ही महाराष्ट्राची ओळख आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे. पुणेकरांनी सातत्यानं ही परंपरा जपलेली आहे. आज याच परंपरेतील पाईक असलेल्या आपल्या ढोल ताशा वादकांना आपण क्रिकेटच्या मैदानामध्ये बघतोय. शिवमुद्रा प्रीमियर लीगच्या माध्यमातून मुद्रा प्रतिष्ठान आणि शिवमुद्रा ढोल ताशा पथक यांचं एक सुंदर क्रिएशन आहे. बाबा आमटेंची एक कविता आहे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे. आणि आज मुद्रा प्रतिष्ठान, शिवमुद्रा ढोल ताशा पथक यांनी एक सुंदर अशी निर्मिती इथे साकारलेली आहे. सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेचा जोश, जल्लोष आणि थरार अनुभवण्याची संधी आपल्याला सगळ्यांना मिळालेली आहे. आजच्या रात्रीतली एक अत्यंत महत्वाची मॅच मैदानामध्ये सुरू आहे आणि यामध्ये स्वराज्य पथकची फलंदाजी सुरू होते. राकेश गजभिये आणि आदित्य भोसले सलामीची जोडी मैदानामध्ये. गोलंदाजीसाठी अभेद्य वाद्य पथकाकडून साईराज मरे गोलंदाजी मार्क वरती असणार आहे. पहिलं षटक तो टाकणार. त्या अगोदर आपले ग्राउंड्समन लाईन आउट करतायत, त्यांचं काम देखील महत्वाचं आहे. पिच क्युरेटर, ग्राउंड्समन हे किती महत्वाचे असतात. आपण अनेक वेळा बघतो की मॅच संपल्यानंतर ग्राउंड्समनला आवर्जून भेटतात खेळाडू. रोहित शर्मा अमेरिकेमध्ये आपण T20 वर्ल्ड कप जिंकला त्यावेळेस ग्राउंड्समनशी भेटला, त्यांना थँक केलं त्याने. आता सूर्यकुमार यादवला बघितलं आपण. महत्वाचं असतं त्यांचं काम. विकेट चांगली असेल तर खेळायला मजा येते आणि या मंडळींनी मेहनत करून ती जपलेली असते आणि त्यामुळंच या विकेटवरती चांगले खेळ आहेत. नाहीतर क्रिकेटमध्ये विकेट कधी धचामा करू शकते, पण ग्राउंड्समन ती विकेट जपतात, पोटच्या मुलाप्रमाणे जपतात. रोज डागडुजी केली जाते, रोज व्यवस्थित विकेट बनवून पुन्हा खेळायला तयार ठेवली जाते. आपण आत्ता खेळतो आहोत ग्राउंडवरती 10 वाजता, काल आपण 10, 10:15 पर्यंत मॅच चालू होत्या. आज कदाचित अधिक जास्त वेळ सुरू राहण्याची शक्यता आहे. मात्र खेळ संपल्यानंतर लगेचच त्यांना ग्राउंड्समनला मैदानामध्ये उतरावं लागतं आणि आपलं काम करावं लागतं, कारण उद्या सकाळी परत आपण 9 वाजता ग्राउंडवरती येणार असतो. तर त्यांच्या कामालाही धन्यवाद देऊ आपण. त्यांचंही चांगलं काम आहे आणि त्यामुळे सलग 2 दिवस आपण व्यवस्थितपणे सगळे सामने खेळू शकलेलो आहोत. उद्या जरी सुट्टी असेल,
संपूर्ण भारतवर्षामध्ये आनंदाची लहर येणार आहे, कारण प्रभू श्रीरामांचा जन्म रामनवमीच्या दिवशी साकारतो आणि प्रभू श्रीरामांच्या आगमनासाठी आपण सगळेजण सज्ज आहोत. उद्या रामनवमी. रामनवमीच्या पूर्वसंध्येला आपल्या सर्वांना शुभेच्छा. पहिला चेंडू अक्रॉस द बॅट शफल होत स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न होता, फसला तो आणि फलकावरती धावा अजून 0 आहे. राकेश गजभिये, आदित्य भोसले सलामीची जोडी मैदानामध्ये स्वराज्य पथक संघाची. विजयासाठी त्यांना 95 धावांचं आव्हान आहे. 48 चेंडूमध्ये 95, तर आता 47 चेंडू त्यांच्याकडे शिल्लक आहे आणि 95 धावा. खर तर ही मोठा प्रवास आहे, हा मोठा पाठलाग आहे, लांबवरचा पाठलाग आहे हा. त्याचं योग्य नियोजन कसं करतायत स्वराज्य हे बघूया. योजना हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो. वाईट चेंडू आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपण 359 धावांचा पाठलाग केला होता. रोहित शर्मा, विराट कोहली यांची मोठी भागीदारी. 45व्या ओव्हरमध्ये आपण ते धावा संपवल्या होत्या. विराट कोहलीनं पत्रकारांना सांगितलं की आम्ही पॅकेट्स केले, मोठं टार्गेट होतं, छोटे पॅकेट्स केले, ते अचीव केले, विजय आम्हाला सहज मिळाला. विजयाचा मंत्र होता नाही तो गुरुमंत्र आहे. इथे चांगला फटका आहे. स्क्वेअर लेगला चेंडू, फाईन लेगला. धावा मिळतील 4 आणि तर 4 धावा इथे मिळणार आहेत. एकूण धावफलकावरती 5. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे, त्यामुळं मोठं टार्गेट असेल तर लगेच गांगरून जायचं नाही, घाबरून जायचं नाही. आणि छत्रपती शिवचरित्रात तर आपण अनुभवलेले त्या गोष्टी. ज्या वेळेस स्वराज्यावरती मोठीच आक्रमण होती, पण शिवरायांनी ती कशी हाताळली. यस, लेंथ बॉल होता. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट मिड विकेटला लॉफ करायचा प्रयत्न, फसला तिथे आणि धावफलकावरती येणार आहेत त्या मात्र 5. राकेश गजभिये स्ट्राईक एंड वरती आहे. 3 चेंडूमध्ये 4 धावा त्यानं बनवल्यात. एक चौकार आहे. आदित्य भोसले अजून स्ट्राईक मिळालेली नाही आहे. मात्र साईराज मरे गोलंदाजी मार्क वरती. चांगली गोलंदाजी, दिशा टप्प्यावरती नियंत्रण चांगले. चेंडूचं मेरिट बदलवण्याचा प्रयत्न होतोय इथे राकेश कडून आणि त्याला यश थोड्या बहुत प्रमाणात मिळालेलं आहे. पहिलाही चेंडू त्यानं अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न केला होता. दुसराही खेळला, तिथे सक्सेस झाला. तिसराही केला, तो प्रयत्न थोडासा फसला. पुन्हा एकदा इथे उचलण्याचा प्रयत्न, मिड विकेट खाली येईल आणि फलंदाज बाद. हुशारीने मिळवलेली विकेट आहे. पहिला फलंदाज बाद. 1 गडी बाद, 5 स्वराज्य पथक. फलंदाज लवकर या. इथे वेळ कुठे वाचवता येईल बघा, कारण आता वाजलेले 9. हा संपूर्ण डाव शिल्लक आहे. हा डाव साधारणतः 40 मिनिटं इथून पुढे, तर 9:50 संप लागतील. आणि मध्ये जर आपण 2-3 मिनिटं घेतली तरी सुद्धा 10 वाजता मॅच सुरू होऊ शकते. त्यामुळं अधिकचा वेळ वाचवण्याची आवश्यकता आहे. आपण कुठे वाचू शकतो? विकेट पडल्यानंतर जो 1 मिनिटाचा कालावधी असतो, तुम्ही तिथे अर्धा मिनिटामध्ये खेळपट्टीवरती येऊ शकता. त्याच्यानंतर ओव्हर संपल्यानंतरचा जो 1 मिनिटाचा कालावधी असतो तो तिथे कमी करा. इनिंग ब्रेकचा कालावधी 3-4 मिनिटाचा, तो 1-2 मिनिटावरती आणा. जरूर आपण 20-1 मिनिटं तरी वाचू शकतो एकूण. अक्रॉस द बॅट परत एकदा, मात्र कनेक्शन चांगला आहे. चेंडू गवतावरून गुदगुल्या करत सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. गवताला गुदगुल्या करत. गवताला सुद्धा असा चेंडू ज्यावेळेस जात असेल ना, त्यावेळेस त्याला सुद्धा असं वाटलं असेल की आपल्या गालावरून कुणीतरी मोरपीस फिरवतोय. तर यस धावा 6. चौकारा पाठोपाठ षटकार. सुरुवात या षटकाची मात्र चांगली होते. 15 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. भरपूर प्रयोग गोलंदाजाकडून झाले, मात्र या प्रयोगांना ताबडतोड उत्तर देत इथे दिमागदार सुरुवात. 1 गडी बाद 15 स्वराज्य पथक ट्रस्ट.
प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी मोमोज कॉर्नरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण मोमोजचा आस्वाद घ्या. तिथे मॉकटेल्स आहेत आपल्या सगळ्यांसाठी, जरूर आपण आस्वाद घेऊ शकतो. तिथे SD स्पोर्ट्सचा स्टॉल आहे. आपल्याला बॅट्स हव्या असतील तर तिथून चांगल्या प्रतीच्या बॅट्स मिळतील. मजबूत आणि फलंदाजांसाठी अत्यंत सुंदर बॅट्स आहेत. आपण जरूर बॅट्स खरेदी करू शकता. आणि विशेष म्हणजे मार्च एंड आहे, आता थोडंसं प्रेशर असू शकतो आपल्या सगळ्यांवर, पण नवीन आर्थिक वर्षामध्ये जरूर चांगली गुंतवणुकीचे पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध होत आहेत. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड त्या स्टॉल्समध्ये जाऊन देखील त्यांच्या विविध योजनांचा, चांगल्या परतावा देणाऱ्या योजनांचा तुम्ही मागोवा घ्या, माहिती घ्या आणि नवीन आर्थिक वर्षामध्ये चांगल्या बचतीचं नियोजन करा. आपले जर संकल्प असतील, व्यवसायामध्ये तुम्हाला चांगली गुंतवणूक करायची असेल, तुमच्याकडे चांगला प्रोजेक्ट असेल, तर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आपल्या मदतीसाठी हजर आहे. आपण त्यांच्याही कर्ज योजनांचाही फायदा घ्या. एक चांगला प्रयत्न, गॅप मिळालेला आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धावा 4. अत्यंत सुंदर स्क्वेअर कट 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये. तुम्ही बघा, पाठलाग झाला चेंडूचा, शेवटच्या क्षणापर्यंत पाठलाग झाला. चेंडूने शर्यत जिंकली. सुनील गावस्करांचं एक स्टेटमेंट तुम्ही मध्ये ऐकलं होतं. त्यांनी समालोचन करताना सांगितलं की मला असं फटका आवडत नाही की तो बॅटीतून निघतो आणि सरळ जातो सीमारेषेच्या बाहेर. मला फटका तो आवडतो जिथे पाठलाग होतो सीमारेषेपर्यंत. उजव्या हिश्च्या बाहेर, वाईटची घोषणा. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. 20 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्वराज्य पथक, मला वाटतं डिसिजन चॅलेंज होईल आता. वाईडच्या निर्णयावरती गोलंदाज समाधानी नाहीये आणि त्यांनी त्यांच्याकडे जे DRSचा आश्रय आहे ते दुसऱ्या षटकामध्ये काढलेले बाहेर. एकच DRS तुम्हाला 8 षटकांमध्ये मिळणार आहे आणि इथे वाईडसाठी DRS घेण्याचा निर्णय गोलंदाजांनी घेतलेला आहे. तर बघूया तिसऱ्या पंचांकडून निर्णय काय येतोय. बॅट्समन रीच टू दी बॉल, ज्यावेळेस वाईड लाईन आपण म्हणतो, फलंदाज शफल होतो, त्याच्या गार्ड पासून पुढे येतो, तर त्याचा रीच वाढतो, तो बाहेरच्या लाईन पर्यंत रीच वाढतो. तर वाईड बॉल तिसऱ्या पंचांकडून देखील मैदानाच्या वरच्या पंचांचा निर्णय कायम ठेवण्यात आलेला आहे आणि tenniscricket.in कडून आपल्याला पुन्हा एकदा स्क्रीनवरती तो बॉल बघायला मिळेल. 20 धावा, 20 वरून पुढे 20 धावा आहेत. 1 गडी बाद 20. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू. पॉवर प्ले सुरू आहे. गॅप खेळणं ही एक कला आहे. पॉइंट आणि कव्हर्स मध्ये जो गॅप खेळला जातो ना, तो फटकाच सुंदर असतो. 1 धाव इथे प्राप्त होते आणि 21 वरती पोहोचतील. 95 धावांचं आव्हान आहे 8 षटकांमध्ये. जवळपास 12 धावांची सरासरी राखायची आहे. पहिल्या षटकामध्ये सरासरीपेक्षा बरेच पुढे आलेले आहेत. दुसऱ्या षटकामध्ये देखील सरासरी गाठण्याचा प्रयत्न सुरू आहे. एवढा षटक सुरू झालेले आहे, अजून भरपूर चेंडू शिल्लक आहेत आणि त्यामुळे गोलंदाजाला समोर देखील एक आव्हान आहे की फलंदाजाला रोखायची सरासरीच्या आतमध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट, इथे देखील गॅप मिळेल आणि 4 धावा सुद्धा. खणखणीत चौकार. उजव्याच्या बाहेर चेंडू अक्रॉस द बॅट. परत एकदा चेंडूचं मेरिट बदलवण्याचा प्रयत्न होता. उजव्याच्या बाहेरचा चेंडू जो लेग कटर असतो, बहुतांश फलंदाज तो चेंडू व्ही मध्ये किंवा मिड ऑफ वरून एक्स्ट्रा कव्हर्स पर्यंत खेळायचा प्रयत्न करतात. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे इथे आणि सुंदर चेंडू आहे. रिव्हर्स हा प्री डिटरमाइंड असतो आणि फलंदाजाला खूप आधी निर्णय घ्यावा लागतो की मला रिव्हर्स खेळायचा. त्यामुळे त्याची हालचाल लगेच सुरू होते ज्यावेळेस रनअप मध्ये असतो गोलंदाज. आणि ओळखलं त्यानं तर अशा प्रकारचा चेंडू तो टाकू शकतो की जो खेळणं खूप कठीण जातं रिव्हर्स खेळताना. यस, पुन्हा एकदा या अगोदरच्या चेंडूची री ओढलेली आहे. षटक संपलेले. 3 चेंडू शेवटच्या प्रतिम आलेत.
25 धावा, 1 गडी बाद. षटक 2 संपलेली आहेत. विजयासाठी 36 चेंडू 70 धावा. 70 रिक्वायर्ड टू विन. अजून 70 तर योग्य दिशेने सुरू आहे. सरासरी गाठल्याचा, सरासरी राखण्याचा प्रयत्न झालेला आहे इथे स्वराज्य पथकाकडून. सर्व 12th मॅनला, विशेषतः मॅनेजमेंटला विनंती आहे की पहिल्या 4 षटकांपर्यंत कुणीही ड्रिंक्स घेऊन मैदानामध्ये जाऊ नका. आपल्याकडं वेळेची खूपच मर्यादा आहे, त्यामुळे विनंती आहे की कुठलीही ड्रिंक्स 4 षटकांनंतर ड्रिंक्स ब्रेक मध्येच पाणी जाऊ द्यात. आता बऱ्यापैकी वातावरण आल्हाददायक आहे, थोडासा गार हवा देखील आहे आणि त्यामुळे मला वाटत नाही इतकी पाण्याची गरज आहे खेळाडूंना. तुम्ही 4 षटकांनंतरच मैदानामध्ये जा. स्ट्रॅटेजी देखील तिथेच तयार करा, इतर वेळेस मैदानामध्ये कुणी आत जाऊ नका. कृपया विनंती आहे सर्वांना. षटकाची सुरुवात, डाव्याच्या बाहेर चेंडू होता, खूप लांब स्ट्रेचिंग करावं लागलं इथे. ओ हो, फट थ्रो चुकीच्या बाजूला टाकला आहे का, जिथे बॅकअपच नव्हता. डीप मधून लॉंग ऑन वरून बॅकअप पोहोचतोय तिकडे, तोपर्यंत अधिकची धाव मिळाली नाही आणि इथे अजून मोठा तोटा सहन करावा लागला असता अभेद्य वाद्य पथकला. फलकावरती 26 धावा, 1 गडी बाद 26. खूप काळजीनं क्षेत्ररक्षण करावं लागतं. हो, पुन्हा एकदा आपण बार इथे कट करण्याचा प्रयत्न. तुम्ही बघितलं असेल की चेंडू खाली खेळ कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला त्याने. चेंडूच्या बाउन्स वरती उचलण्याचा प्रयत्न केला नाही. चांगला चेंडू आहे. 2 आपट बार, उजव्या इशच्या बाहेर टाकलेले चेंडू. 1 धाव इथे प्राप्त होते. आशिष माने ऑन दी मार्क. इथे दिशा बदलण्याचा प्रयत्न होता, शफल येत इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न होता. सोपं नसतं इम्प्रोव्हायझेशन क्रिकेटमध्ये. पहिली गोष्ट फटक्याची जागा नीट डोक्यात असायला हवी, त्यानंतर योग्य पोझिशन मध्ये येणं आणि मग टायमिंग जुळवणं. या 3 गोष्टी एकाच वेळेस साकारणं तेवढं सोपं नसतं. तुम्ही बघितलं आता फलकावरती धावा 26, 1 बाद 26. गोलंदाज आशिष माने. यावेळेस कनेक्शन तर मिळालंय, क्षेत्ररक्षक समोर आहे, एकच धाव आहे. थ्रो मध्ये थोडीशी गडबड होते. अभेद्य ताल पथकला थोडीशी काळजी घ्यावी लागेल तिथे, कारण बरेचसे थ्रो ओव्हर थ्रोज झालेले आहेत. अधिकच्या धावा नाही मिळाल्या, ओव्हर थ्रोच्या रन्स नाही आल्या, पण थ्रो चांगले असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला खूप मायक्रो प्लॅनिंग करावं लागतं. पूर्वी 4 टप्प्यावरती थ्रो टाकला तरी चालत होता, आता नाही चालत. तुम्हाला फ्लॅट थ्रो द्यायचा आहे आणि विकेटच्या एकदम जवळ द्यायचा आहे. चांगला प्रयत्न इथे कव्हर्स मध्ये, क्षेत्ररक्षक, रन्स नाही मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षकांमध्ये तुम्ही बघा एक प्रकारचा एक ऊर्जा तयार झालेली आहे, कॉन्फिडन्स दिसतोय. मोमेंट तुम्ही बघा, सगळ्या क्षेत्ररक्षकांचे मोमेंट बघा, प्रत्येक बॉल वरती मोमेंट आहे आणि खूप पॉझिटिव्ह आहे. त्याचा एक इम्पॅक्ट पडतो मॅच वरती. फुल टॉस बॉल, स्क्वेअर लेगला चेंडू आहे, कनेक्शन नाही मिळालं. पुन्हा एकदा 1 धाव तिथून येईल. फुल टॉस म्हटलं की मेजवानी असते, पण कधी कधी प्रत्येक वेळेस मेजवानी लुटता येते असं नाही होत. कधी कधी खाना खराब पण होतो. तर 3 षटकांचा खेळ संपला. 28 वरती 1, 30 चेंडू 67 धावा विजयाचं समीकरण आहे. तीस चेंडू आणि 67 धावा. 3 षटकांमध्ये धाव फलकावरती 28. 2 षटकामध्ये 25 होत्या. 3रं षटक आशिषचं प्रभावी राहिलं, फक्त 3 धावा त्या षटकामध्ये. थोडंसं कमबॅक जरूर अभेद्य पथकाकडून होतंय आणि वार पलटवार होणार आहे. जर वार नसतील तर मजा येणार नाही, पलटवार नसतील तर बिलकुल कंटाळवाना होईल सामना. जिवंत आहे सामना. ओहो हो, स्टॉप करायचा प्रयत्न आहे, थोडंसं स्पीड कमी केलंय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल कदाचित. तर पंचांना फारसा समस्या नसतील जाणवत. इथे प्रयत्न खूप सुंदर झाला अडवण्याचा, स्पीड कमी झालं, मात्र तिथे खराब क्षेत्ररक्षण देखील झालंय आणि त्यामुळंच
इथे इथे बाउंड्री आहे. ज्यावेळेस तो स्पर्श करत होता सीमारेषेला त्याच वेळेस त्याने चेंडू आत ढकललेला आहे आणि त्यामुळंच 19व्या क्रमांकाचा नियमाचा आधार घेत पंच 4 धावा घोषित करतील. फलकावरती 32 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक सुरू झाले. पहिल्या चेंडूवरती चौकार मिळतोय. गोलंदाज प्रतीक लावलेकर. चांगला फटका लॉंग ऑन कडे. एक धाव येणार आहे. हलता राहिला पाहिजे स्कोरर स्ट्राईक रोटेट होत राहिली पाहिजे. तुम्ही एक स्टेटमेंट कदाचित राजकीय सभेमध्ये ऐकलं असेल की भाकरी फिरवली नाही तर करपते. नेहमीच एका विशिष्ट पक्षाच्या सभेमध्ये तर तुम्हाला ते ऐकायलाच मिळतं. ओ हो 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 शॉट परफेक्ट आहे. चेंडू डायरेक्ट आहे. 6 धावा मिळतील. षटकार. लाजवाब कनेक्शन मिड विकेटच्या डोक्यावर लॉफ्टेड मिड विकेट. धावा मिळतील 6. 39. प्रतीक लवलेकरचं षटक थोडस महागड जातंय की काय. उंच उंच क्षेत्ररक्षक तिथे ड्रॉप कॅच. जीवदान. कॅच पकडणं आता खरं तर बरेचसे कॅच सुटतायत तिथे पण आपण सगळे ढोल ताशा वादक आहोत. विशेष म्हणजे आपलं प्रोफेशन वेगळं आहे. आपला तो छंद आहे. आपली आवड आहे. पण आपण प्रोफेशनल क्रिकेटर नाही आहोत. आणि क्रिकेट खेळतोय आपण हा फक्त एन्जॉय आहे. पण एन्जॉय करत असताना देखील आपण जी शिस्त ठेवलेली आहे स्पर्धेचं जे वातावरण तयार केलेलं आहे या पद्धती खूपच क्रिकेटसाठी खूप पोषक आहेत. त्यामुळं एक चांगला क्रिकेटचा सामना बघायला मिळतोय. थोड्या चुका होणं साहजिकच आहे क्षेत्ररक्षणामध्ये विशेष करून. कारण रोज प्रॅक्टिस मध्ये मला वाटत नाही कुठले खेळाडू इथे रोज प्रॅक्टिस करत असतील. अजून थोडे दिवस गेल्यानंतर जरूर आपण रोज प्रॅक्टिसला एकत्र येणार आहोत आपल्या पथकामध्ये. 42 धावा. 4 षटकांचा खेळ संपला. 1-42. या षटकामधून तब्बल 14 धावा आलेल्या आहेत. हे सर्व वाद्यवृंद आहेत. हे सगळे वादक आहेत. आज आपल्या मित्रांचा खेळ बघण्यासाठी इथे उपस्थित आहेत सगळे लाडके प्रेक्षक. सगळ्यांचं स्वागत. काही लोकांना संघामध्ये कदाचित जागा मिळाली नसेल पण आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी सगळे इथे आलेले आहेत. फलकावरती जायचंय 42 एक गडी बाद विजयासाठी. 24 चेंडू 53. 24 चेंडू 53 धावांची गरज आहे. प्रत्येकाची टीम आहे इथे जे प्रेक्षक उपस्थित आहेत. मला वाटतंय क्रिकेटचा सामना सुरू आहे. क्रिकेट बघा कंपॅरिझन. पहिल्या 4 षटकामध्ये 43 धावा बनवल्या होत्या अभेद्य वाद्य पथकानं. इथे 42 बनवलेले 4 षटकामध्ये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एका बदला 1 धाव जास्त आहे पण 1 विकेट पण जास्त आहे. त्यामुळं पारडा तुम्ही बघाल ना तर बॅलन्स आहे. कोण पुढे नाही कोण मागे नाही. इथे एक समान पारड्यात दोन्ही संघ बसलेले आहेत. आणि आता जो परतीचा डाव सुरू होईल शेवटच्या 4 षटकांमध्ये तिथे कळेल आपल्याला की कोणाचं पारडं सरस ठरतंय कोणाचं निरस ठरतंय. पण तोपर्यंत मला वाटतं श्वास आज रोखून धरायला लागणार आहेत. 21 मिनिट अजून शिल्लक आहे. 19 मिनिटामध्ये तुम्ही 4 षटकं कंप्लीट केलेली आहेत. तर पुढच्या 21 मिनिटामध्ये 4 षटकं कंप्लीट करावी लागतील. अजून थोडा वेळ वाचवायला हवा होता कारण ज्यावेळेस परतीची 4 षटकं असतात तिथे तुम्ही वेळ घेता थोडा. त्यामुळे तिथे अधिकचा वेळ शिल्लक राहणं गरजेचं आहे. आपण म्हणतो 20 मिनिटामध्ये 4 षटकं संपलीत 20 मिनिटामध्ये 4 षटकं टाकू शकतो आपण. पण नाही पुढची 4 षटकं टाकणं हे थोडंसं जास्त आव्हानात्मक आहे. त्यामुळे तिथे जास्त वेळ जातो आणि म्हणून थोडीशी घाई करावं लागेल तुम्हाला तर तुम्ही 21 मिनिटामध्ये कंप्लीट करू शकाल ही षटकं. स्वराज्य पथक 42 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अर्धा डाव संपलेला आहे. अर्धा डाव शिल्लक आहे. धावा अर्ध्या नाही झाल्या पूर्ण. अजून अर्ध्यापेक्षा जास्त धावा बनवायच्या आहेत. पण अर्धा पेला भरलेला अर्धा पेला सरलेला. यस फटका खेळलेला आहे तिकडे. एकच धाव येऊ शकते फलंदाज आदित्य भोसले कडून. सलामीचा फलंदाज आहे 8 चेंडूमध्ये 13 धाव संख्येवरती. तर राजेश वाघमोडे 13 चेंडूमध्ये 23 धावा. अधिक आक्रमकपणा बघायला मिळाला राजेश कडून. खूप चांगले फटके त्याने खेळले.
लॉफ्टेड शॉट तर अक्षरशः प्रेक्षकांना वेडे करणारे होते. पुन्हा एकदा खराब चेंडू येईल. एक अतिरिक्त धाव. धावफलकावरती एका धावेची नोंद. चांगला चेंडू. कृष्णा कालेकर फलंदाजीमध्ये देखील गोलंदाजीमध्ये देखील या खेळाडूकडे ठासून भरलेली गुणवत्ता आहे. उंच फटका. यावेळेस क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचतायत. कृष्णा कालेकरनं यश मिळवून दिलेलं आहे. रोहन जोशी विथ सेफ हँड. खूप सुंदर कॅच रोहन जोशी कडून तिथे आणि महत्वाचं यश इथे प्राप्त होतंय. दुसरा फलंदाज बाद. स्वराज्य पथक ट्रस्ट 44 वरती 2. अतिशय सुंदर सुंदर झेल तिथे टिपला गेलेला आहे. थोडीशी आघाडी जरूर इथे मिळेल. विकेट्स खूप महत्वाचे असतात. विकेट्स मिळाल्यानंतर पुढे येणाऱ्या फलंदाजावरती थोडासा प्रेशर आहे. बघा तुम्ही स्क्रीनवरती लहान मुलं देखील अत्यंत शांतपणे सामन्याचा आस्वाद घेत आहेत. मी जर असा घरात बसलेलो असेल शांतपणे म्हणजे लहानपणी तर माझी आई म्हणायची काय देवासारखा बसलाय. आणि मुलं ही देवाघरची फुलं असतात. वाह फटका सुंदर आहे आणि धाव सुद्धा 4 मिळतील. तर पंचांना अलगद चेंडू मिस करत जाईल सीमारेषेच्या बाहेर. रिप्ले मध्ये बघू आपण. एकदम सरळ होता बाणासारखा आणि पंचांनी खरं तर वाट मोकळी करून दिली. अन्यथा इथे मोठा ऍक्सिडेंट सुद्धा होऊ शकला असता. बालंबाल बचावले अंपायर्स. पाच चेंडू मध्ये 6 धावा पूर्ण झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे. 4 धावांची आवश्यकता आहे. मॅजिक ओव्हर आहे. 50-50 ओव्हर्स मध्ये चॅलेंज पूर्ण करण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. ओ हो काय शॉट आहे. दमदार ताकदवान सदाबहार बहारदार षटकार. 6 धावांबरोबर धावांची वसुली केलेली आहे. इथे दुप्पट व्याजाने वसुली केलेली आहे. 12 धावा फलकावरती अधिक 6 धावांची भर पडणारे 18 धावांची कमाई इथे स्वराज्य पथक ट्रस्ट कडून आणि 18 धावांबरोबर 54 वरती 2. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 18 चेंडू 41 धावा. माफ करा अजून 6 ऍड होणार आहे. 54 नाहीये तर अधिक 6 60 धावा असतील. विजयासाठी 35 धावा. 18 चेंडू 35 समीकरण असणार आहे. 18 चेंडू 35. मॅजिक ओव्हरची हीच जादू आहे. इथे लक्ष किती मोठं असेल तर एका षटकामध्ये तुम्ही बरंचसं अंतर कव्हर करू शकता. इथे एक मोठी पायरी पायरी नाही लिफ्ट आहे. परंतु ही लिफ्ट तुम्ही 10 धावा बनवल्या त्याच्यापेक्षा जास्त बनवल्या तर तुम्हाला कदाचित थेट वरच्या माळ्यावरती घेऊन जाईल. पण ती खाली पण आणू शकते असं नाहीये. कधी कधी ती खाली घेऊन जाते आणि कधी कधी ती अशी उंच घेऊन जाते तुम्हाला. इथे मोठी उंची निश्चित संपादन केलेली. 18 धावा 6 धावांचा अतिरिक्त बोनस स्वराज्य पथकने प्राप्त केलेला आहे. याबरोबरच फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटाचा वापर अत्यंत सुंदर आणि 4 धावांची मोहर उमटेल इथे. 66 वरती 2. धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये साईराज च्या गोलंदाजीवरती चढवलेला हल्ला. हा पहिला चेंडू अप्रतिम होता साईराज कडून. मात्र त्यानंतर आदित्यनं चढवलेला हा षटकार. वा परत एकदा अक्रॉस बॅट लाईन मध्ये आला आणि त्यानंतर लॉफ केला चेंडू.
अफलातून टायमिंग. 6 धावा प्राप्त होतील. आदित्य भोसले, लेदर बॉलचा खूप मोठा अनुभव त्याच्याकडे आहे आणि टेनिस बॉल मध्ये देखील तीच नजाकत, तीच ताकद बघायला मिळते. तोच आविष्कार, तोच कलात्मकता, कलात्मकतेचा आविष्कार. 2 षटकार लागोपाठ, 72 वरती 2, 15 चेंडू 23 धावा. अक्रॉसची पुढे चेंडू होता खर तर, कव्हर्स मध्ये खेळला, तिथे खराब क्षेत्ररक्षण आणि सीमा रेषा पुन्हा ओलांडली जाईल. पुन्हा बांध फोडून चेंडू पलीकडे. 4 धावांची मोहर उमटेल. 76 धावा स्वराज्य पथक. आता धावांची झडी लागलेली आहे, धावांचा पूर आलेला आहे, महापूर आलेला आहे. 5व्या षटकामध्ये 12 धावा आल्या. मॅजिक ओव्हर असल्यामुळे अधिकच्या 6 धावा मिळाल्या, 18 धावा. आणि 6व्या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार, इथे 16 धावा. विजय आता अगदी उंबरट्यावरती येऊन पोहोचलेला आहे. 19 धावांची आवश्यकता. 14 चेंडू मध्ये 76 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. फलंदाज आदित्य. सुरुवातीला शांत होता आदित्य, संयमी फलंदाजी करत होता. मात्र जसं बघितलं त्यानं, अर्धा खेळ संपल्यानंतर जो गिअर बदलला त्यानं, फर्स्ट सेकंड मध्ये आरामात त्याची फलंदाजी सुरू होती. मात्र ज्यावेळेस सामना निर्णायक वळणावरती येतोय त्यावेळेस सामन्याला युटर्न कसा द्यायचं हे आदित्यने दाखवून दिलेलं आहे. अप्रतिम फलंदाजी. मोक्याच्या क्षणी त्याने आपला खेळ उंचावला आणि टीमला तो विजयाच्या दिशेने अग्रेसर करतोय. 1 धाव इथे प्राप्त होईल फलंदाज गणेश कडून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी ठरेल. 2 धावा आणि धाव फलकाला पुन्हा एकदा मोठी झेप. तर 1 धाव शॉर्ट आहे. धावा घेण्याचं तंत्र इथे सदोष आहे आणि त्यामुळे 1 धाव कमी केली जाईल. 78 धावा 2 गडी बाद. 6 षटकांचा खेळ संपला. विजयाचं समीकरण 12 चेंडू शिल्लक आहे. 17 धावांची आवश्यकता आहे. आदित्य भोसले. विराट कोहलीला आपण बघतो, विराट कोहली पहिल्यांदा 20 चेंडू खेळताना खूप शांत खेळतो. म्हणजे 20 चेंडू मध्ये विराट कोहली फार तर धावा बनेल 8, 10, 12. 40 चेंडूंमध्ये तो थोडासा अजून वेग देण्याचा प्रयत्न करतो. पण विराट कोहली जर 40 चेंडू खेळला तर त्याचं शतक पुढच्या 30 चेंडू मध्ये झालेलं असतं. 30-40 चेंडू मध्ये तो शतकापर्यंत पोहोचू शकतो. इतका आक्रमक होतो, इतका वेगवान खेळतो. 78 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रत्येक खेळाडूची एक लकब असते. यानंतरचे जे मॅचेस आहेत, विनंती करतो संघनायकांना आपण टीम लिस्ट अंपायर्स काउन्सिल मध्ये आणून द्या. टीम लिस्टची गरज आहे कारण ती टीम ऍड करणं गरजेचं आहे. मला वाटतंय ताल वाद्य पथक आणि शिवप्रताप, माफ करा, टीम लिस्ट आमच्याकडे पोहोचलेली आहे. काम सुरू होईल. लेंथ बॉल होता यावेळेस. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न, मात्र लांब राहिला चेंडू बॅट पासून. 79 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 11 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. प्रज्वल पवार. पहिला चेंडू थोडासा खराब होता, मात्र त्यानंतर लवकरच त्याने कंट्रोल प्रस्थापित केलेला आहे. पण समोर फलंदाज आदित्य आहे. 14 चेंडू मध्ये 29 धावा आदित्यने बनवलेल्या आहेत. यावेळेस शफल झाला. तो अगोदरच त्याने ठरवलं होतं मी स्क्वेअर लेगला खेळणार आहे. 1 धाव जरूर प्राप्त होऊ शकते. धाव फलक 80. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 80 धावा. आदित्य भोसले. आता गणेश सूर्यवंशी असेल स्ट्राईक एंडवर. गणेश देखील आक्रमक खेळला. 4 चेंडू मध्ये 11 धावा. जवळपास 300चा स्ट्राईक रेट त्याने ठेवलाय गणेशनं. यस, कडक कडक शॉट. सरळ बॅटनं बाणासारखा सरळ. प्रहार सरळ, चेंडू सरळ, सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा बांध फोडला. धावा मिळतील 4. ओ हो, बॅट नाही तलवार आहे. मात्र क्षेत्ररक्षक खाली तिथे डीप कव्हरला आणि गणेश बाद होणार आहे. आशिष माने इज देअर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा बघू शकतो आपण, पुढे आला तो. लांब होता चेंडू आणि लांब खेळला की हवेत जातो चेंडू. लांबी व्यवस्थित चेंडू कव्हर करू शकला नाही आणि आशिष मानेसाठी एक चांगली भेट होती.
सुंदर कॅच. 3 बाद 84, 8 चेंडू 11 धावा. सामना संपलेला नाहीये. निश्चित टायमिंग पकडू शकला नाही फलंदाज तृष्णराज हजारे. 84 धावा, 7 चेंडू 11. महत्वाचं चेंडू असेल प्रज्वल पवार. या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा, खूप चांगलं षटक आलेलं आहे. 1 विकेट पण काढलेली आहे. डॉट बॉलची संख्या 2 आहे या षटकामध्ये. यस, परत एकदा बॅक टू बॉलर. इथे अडवायलाच हवा होता. फॉलो थ्रू मध्ये अडवणं निश्चित कठीण आहे. 2 धावांची आवश्यकता होतीच इथे आणि धावा पूर्ण होतील. वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. आदित्यनं अगोदरच ठरवलं होतं, त्याने खूप लवकर धाव कंप्लीट केली होती. 2 धावांबरोबर धावा पोहोचतील 86. तर 6 चेंडू आणि 9 धावा. रोमहर्षक आणि चित्तथरारक काळजाचा ठोका चुकवणारा क्षण आता समोर आहे. 9 धावांची आवश्यकता, मात्र 6 चेंडू शिल्लक आहे. बांगलादेश इंडिपेंडन्स कप मध्ये देखील आपल्याला 6 चेंडू मध्ये 9 धावांची गरज होती. सकलेन मुस्ताक समोर होता. त्याला फेस करत होता सुरुवातीला रॉबिन सिंग, त्याच्यानंतर जवागल श्रीनाथ. आणि 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता असताना आपला पुणेकर स्ट्राईक एंड वरती होता. पुढच्या चेंडूवरती अख्ख्या भारतवर्षाचा जल्लोष आपण सगळ्यांनी अनुभवला होता. संस्मरणीय अशा मॅचेस असतात, चिरकाल स्मरणात राहतात, विसरत नाहीत त्या. स्मृती पटलांवरती सतत जतन करून ठेवतो आपण अशा सामन्यांना. लेंथ बॉल होता. 1 धाव तर मिळू शकते इथे आरामात. दुसऱ्या धावीचाही प्रयत्न आणि फलंदाज होईल बाद. धाव बाद. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. फलकावरती धावांची संख्या वाढेल पुढे. 5 चेंडू 8 धावा. खर तर इथे धावबादची विकेट म्हणजे आम्ही क्रिकेटमध्ये तिला आत्महत्या म्हणतो. ती फलंदाजाची चूक असते म्हणून सुसाईड म्हणतात त्या विकेटला. पण इथे आत्महत्या म्हणणं हे चुकीचं ठरेल. आदित्य भोसलेला स्ट्राईक एंड वरती आणण्यासाठी इथे तृष्णराजने आपल्या विकेटचं बलिदान दिलेलं आहे. हे बलिदान आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. ते असं म्हणतात की तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुनी. रणांगणामध्ये तुम्ही प्राणांचा त्याग कराल, तुमचा जीव द्याल, तर तुमच्या सैन्याला दुप्पट लाभ होऊ शकतो. त्याला बलिदान म्हणतो आपण. लेंथ बॉल, डॉट डिलिव्हरी. मॅच मध्ये रंगत आलेली आहे. अभेद्य वाद्य पथकानं रणशिंग फुंकलेला आहे. 87 धावा 4 गडी बाद. 8 चेंडू 8 धावा 4 चेंडूंमध्ये. आशुतोष देशपांडे सरांना आपण स्क्रीनवरती बघतोय. शिवमुद्रा ढोल ताशा पथकाचे अध्यक्ष. मान्यवर अतिथी उपस्थित, सगळ्यांचं लक्ष मैदानामध्ये आहेत. फुल टॉस बॉल, खराब चेंडू, खरपूस समाचार. धावा 4. 4 धावा इथे मिळतील. फलकावरती 91 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय. 3 चेंडू 4 धावा. डोळे चोळायला लावणारा सामना आहे आणि डोळे किती वेळा चोळणार हाही प्रश्न तयार होऊ शकतो इथे. चेंडू खराब होता. उजव्या इष्टीवरती टाकला होता, परंतु अगोदरच त्याने सेट केली होती जागा आणि त्यामुळे गतीचा वापर खूप चांगला करता आला. फलकावरती 91. 4 बाद 91. आता दिल धडकने लगे है, धक धक करने लगे है. फटका उंच आहे. क्षेत्ररक्षक तिथे. ड्रॉप होईल कॅच. क्षण पुढ्यात आहेत, मात्र या क्षणांचे आपण साक्षीदार आहोत. एक धाव शॉर्ट आहे. एक धाव शॉर्ट आहे. इथे धाव एकच मिळेल. एकच मिळेल. पण स्ट्राईक एंड वरती आदित्य भोसले. काय मॅच आहे मैदानामध्ये. काळजाचा ठोका चुकवणारा क्षण.
ताली में नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते मंजिल आसमानों की, रखते हैं जो हौसला आसमान को छूने का, परवाह नहीं करते वो जमीन पर गिर जाने की। मॅच, रंगतदार मॅच, रोखलेले श्वास आणि वाढलेल्या उत्कंठा, शेवटच्या क्षणांमध्ये सामना येऊन पोहोचतोय। 2 चेंडू शिल्लक आहे विजयासाठी, 3 धावा, 2 चेंडू 3 धावा। आदित्य भोसले ठाण मांडून मैदानामध्ये, सलामीचा फलंदाज शेवटच्या चेंडू पर्यंत मैदानामध्ये उभा आहे। प्रत्येक चेंडू त्याने व्यवस्थित खेळलेला आहे आणि आता जबाबदारी त्याच्यावरती। गोलंदाज रोहन, लेंथ बॉल, व्हॉट अ बॉल, लेंथ बॉल, उजव्या यष्टीच्या हलकासा बाहेर, कनेक्शन मिस होतोय। निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू आणि 3 धावा। काय मॅच आहे, जबरदस्त बॅटल। तुम्हाला जर ब्लड प्रेशरचा त्रास होत असेल, डॉक्टरकडे गेलात तर डॉक्टर म्हणेल हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे पथ्य पाळा, ते पथ्य पाळा, अजून एक पथ्य सांगेल की ही मॅच पण बघू नका। मला वाटतं मॅच आवडली असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे। 3 धावांची आवश्यकता, आदित्य भोसले स्ट्राइक एंडवर। ओ ये क्या किया आपने, आणि या सामन्यामध्ये विजयावरती शिक्कामोर्तब। ट्रस्टनं सामना जिंकलेला आहे। दुर्दैवी ठरतोय खर तर शेवटचा चेंडू, 3 धावा। ज्या पद्धतीनं मॅच मध्ये रंग निर्माण केला होता गोलंदाज रोहन, मात्र एक चेंडू फसला। खर तर हे प्रेशर खूप मोठं असतं, हे प्रेशर हाताळणं एवढं सोपं नसतं आणि तेच प्रेशर रोहन हाताळू शकला नाही। खराब चेंडू पडला आणि होत्याचं नव्हतं झालं। सगळ्या प्रयत्नांवरती पाणी फिरलं गेलं, पण एका बाजूला मात्र जल्लोष आहे। अभेद्य पथक संघाला निराशेचा सामना करावा लागेल, तर स्वराज ट्रस्टने मात्र विजयावरती शिक्कामोर्तब करत एका चांगल्या सुंदर सामन्याची भेट आपल्या सगळ्यांना दिलेली आहे। कोणी जिंक